चर्चा काय आहे त्याच्यातून तुम्ही जे आता पॅकेज सांगितलं म्हणजे लोकांना काय सुविधा देणार आहात त्याच्याविषयी सविस्तर अच्छा, मी अगदी सविस्तर मध्ये न सांगता याला बुलेट्स पॉईंट मध्ये सांगतो की याच्यामध्ये आपला जो उद्देश आहे की इथं रोजगार उपलब्ध करून देणं आणि त्याच्यासाठी रोजगार खाली उपलब्ध नसेल तर लोकांचं मुळात म्हणजे स्किल डेव्हलपमेंट करणं, त्यासाठी व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर आपण चालू करतोय. महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या उद्योगाला चालना देण्यासाठी त्यांचं ट्रेनिंग सेंटर्स आपण अरेंज करतोय. तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे की याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या जशा समस्या होत्या की पिण्याचं पाणी, त्यासाठी आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी सेपरेट सुविधा उपलब्ध करून देतोय. चौथा पॉईंट होता एज्युकेशन. जिल्हा परिषदेच्या स्कूल असतील किंवा जिथं शैक्षणिक संस्था आहेत त्यांचं उदात्तीकरण करणं, त्यांचं पुनरुज्जीवन करणं हे आपण हातामध्ये घेतोय. याच्याशिवाय वॉटर पोल्युशन जे पर्यावरणाचं ज्या संबंधित आहेत त्याच्यासाठी आपण ग्रीन स्टीलच्या माध्यमातून नवीन ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्याला इम्प्लिमेंटेशन करून पर्यावरणाची खबरदारी करण्याचा प्रयत्न करतो. सर, आम्ही आमच्या सध्या अस्तित्वात असलेल्या कंपनीमध्ये देखील जे गव्हर्नमेंटने नियमून दिलेले नॉर्म्स आहेत त्याच्यासाठी लागणारी जी सामग्री आहे ती लावलेलीच आहे. असं नाही होत की अदरवाईज कोणी असं चालू दिलं नसतं. अच्छा, कधी ज्यावेळी इमर्शन ॲक्सिडेंटल केसेसमध्ये असं होऊ शकतं, मी असं त्याला डिनाय नाही करत, पण चुकीमधून माणूस शिकतो आणि त्याला पुन्हा आपल्याला कशा नवीन पद्धतीनं करता येतं याच्याकडे आपण बघत असतो. त्याप्रमाणे आपण जे तुम्हाला वाटतंय त्याच्याप्रमाणे आपण अभ्यास करून नवीन याच्यामध्ये याला इन्क्लूड केलं होणार नाही असं कुठलीही इंडस्ट्री म्हणू शकत नाही. मुळात म्हणजे जे कन्सेंट असतं त्याच्या लिमिटमध्ये प्रदूषण हे होत असतं. कोणती कंपनी त्याच्या लिमिटमध्ये असते आणि आम्ही आमच्या नव्या प्रोजेक्टमध्ये या सगळ्या गोष्टीची खबरदारी घेतलेली आहे की जेणेकरून प्रदूषणाची जी लेवल आहे ही गव्हर्नमेंटनी किंवा शासनाने जी करून दिले त्याच्यामध्ये आहे. जो राज झालेला आहे प्रामुख्याने जनसुनावणीचा जो अधिकार आहे हा जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांचा आहे. आम्ही त्यामध्ये एक पाठी आहोत आणि त्यांच्या आज्ञेचं आम्ही पालन करतो. एकंदरीत बघितलं तर यापूर्वी देखील अनेक आश्वासनं त्या मान गावाला दिली गेली होती, मात्र ती पूर्ण झाली नाही असा आरोप देखील ग्रामस्थांचा काय सांगितलं. साहजिक आहे की आरोप होणं साहजिक आहे, पण आम्ही जे काय मान असेल किंवा पालघर जिल्ह्यासाठी जे काही CSR केलं आहे, ज्या काही ऍक्टिव्हिटीज केल्या आहेत त्याचं आमच्याकडे संपूर्ण हे आहेच. पण त्याशिवाय आम्ही हे सांगू इच्छितो की ज्या पंचायतीच्या माध्यमातून ज्या नवीन त्यांच्या रिक्वायरमेंट्स असतील किंवा ज्या अपेक्षित असतील ते देखील आम्ही CSR मधून करायला तयार आहोत. सर, विराज कंपनीकडून मोठ्या प्रमाणात जुने कारखाने आहेत त्यामुळे वायू प्रदूषण केलं जातं. अनेक वेळ महाराष्ट्र प्रदूषण करून क्लोजरी नोटीस आलेल्या आहेत. तुमचा नवीन जो हा प्रोजेक्ट येतोय तो अजून किती वायू प्रदूषण करणार आहे? हा, तर सर्वात मुळात म्हणजे मी हे सांगत होतो की हा जो प्रोजेक्ट आहे यामध्ये वायू प्रदूषण यासाठी नाही की हा कोल्ड रोलिंग मिलचा प्रोजेक्ट आहे, हा मेल्टिंग शॉपचा प्रोजेक्ट नाही आहे, त्यामुळे इथं वायू प्रदूषणचा प्रश्न नाही. पण तुम्ही आधीच ते सांगतोय की याच्यामध्ये जे पाणी तुम्हाला नाल्यामध्ये दिसते आणि आम्ही त्याचाही पुन्हा एकदा उल्लेख केला आहे की या पाण्याला आपण रिसायकल करतच आहोत. तरी देखील हे जे पाणी आहे हे झिरपून आलेलं पाणी असेल त्यामुळे ते पाणी लाल दिसते. सर, याच्यामध्ये मला असं नाही आढळलं कुठं म्हणजे मासा हे आता अर्थात तुम्हाला आढळलं असेल तर मी डिनाय नाही करत. सर, तुम्हाला आढळलेलं मी डिनाय नाही करत, पण जे काय त्याचा स्टडी केला जाईल.